आपली फौज केव्हा निघणार? राणी साहेबांनी खलित्यात काय लिहिलं आहे मला माहित नाही, पण झाशीमधील परिस्थिती फार निकाराची आहे सरकार. माणसे तयार आहेत, पण साधनं फार कमी आहेत. इंग्रजांच्या तोफा घडीभरही उसंत घेऊ देत नाही. तटावर आणि शहरांमध्ये दिवस रात्र आगीची बरसात होत आहे. किल्ल्याच्या कोटावरून गावात पाहिलं तर नजर फाटून जाईल असे देखावे दिसतात. मोठमोठ्या इमारती गंजीफांच्या घरासारख्या कोसळून पडतात. विहिरी आणि टाक्या फुटून रस्त्यावर पाण्याचे लोट वाहत असतात. तेल तुपाच्या वखारी पेटून सारे आकाश ज्वालांनी भरून जातं. निराधार भयभीत लोकांच्या झुंडी पेठेतून सैरामैरा धावत असतात. संपत्तीचा आणि जीवांचा किती संहार चालू आहे ह्याचा तर काही हिशोबच नाही. आणि या प्रलयामध्ये माझी महालक्ष्मी कोसळता आकाश हातावर अडवून पहाडासारखी उभी आहे. धड झोप नाही, धड जेवण नाही, सारखं घोड्यावर स्वार असतात. घोड्यांच्या वर्षावात सारा कोट पायाखाली घालतात आणि गोलंदाजांना सहाय्य आणि सूचना करतात. कुठे तटाला खिंडार पडलं की कामगारांबरोबर स्वतः काम करून ती बुजवून घेतात. पेठेत जाऊन लोकांना दिलासा देतात. फौजेत जाऊन स्वतःच्या हातानं शिपायांना भाकरी वाटतात. दुःखितांची आसवं पुसतात आणि बंदुकीच्या फैरी झाडीत हल्ले परतवून आणणाऱ्या सैनिकांत स्वतः सामील होतात. पण हे कुठवर चालणार? कुठवर चालणार? अंतःकरणात जिद्द आहे नक्षत्रांनाही हस्तगत करणारी. मनगटात पराक्रम आहे पर्वतांचाही भेद करणारा. सरकार, या साऱ्या गोष्टींना शेवट असतो. आपली कुमक जर वेळेवर पोहोचली नाही तर? सरकार, बाप मेल्यावर मी पोरकी झाले, उपास तापास काढले, मोल मजुरी केली, धिक्काराचे आणि अपमानाचे गंज डोक्यावर चढवले. शेवटी नाचघरात जाऊन स्वतःच्या पायावर उभी राहिली. पण हे सर्व करीत असताना मी कुणाच्या पायाला कधी लाचारीनं हात लावला नाही. काळीज भरून पाय धरले ते फक्त माझ्या राणी साहेबांचे. पण आज तो सारा अभिमान बाजूला टाकून मी आपल्या पायांवर डोकं ठेवते आणि विनंती करते की माझ्या राणीला वाचवा, माझ्या राणीला वाचवा, माझ्या राणी